दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेही उपस्थित राहणार. अनेक दिवसांनंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती राहणार. जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टात हजर करणार. निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजी कोर्टात हजर करणार. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार. महिला आयोग अध्यक्षांना पायउतार करण्याची मागणी करणार. वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे, रोहिणी खडसे उपस्थित राहणार. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक. गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित. पुण्यातील कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेत माजी कृषी मंत्री शरद पवारांचं नाव वगळलं. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित राहणार. पवार पुण्यात उपस्थित नसल्यानं कार्यालयाचं स्पष्टीकरण. संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातल्या विवाहितेला मारहाण प्रकरणी पतीसह 6 जणांना अटक. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यामुळे पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरली. सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या घरावर महाराष्ट्र एटीएसचे छापे. पडघ्यातून 2 अटकेत, 9 जण ताब्यात, तर शस्त्रांसह आक्षेपार्ह वस्तूही जप्त. चंद्रपुरातील रानटी हत्तीच्या शोधात एबीपी माझाही सामील. नाईट व्हिजन ड्रोनच्या माध्यमातून हत्तीचा शोध घेण्याचं काम सुरू. पंधरा जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सुप्रीम कोर्टाचे आदेश. परीक्षेची नवीन तारीख केंद्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळ लवकरच जाहीर करणार. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ. सक्रिय रुग्णांची संख्या 4,000वर. 24 तासात 203 नव्या रुग्णांची नोंद. मृतांचा आकडा पोहोचला 32वर. पाकिस्तानचा पर्दाफाश करणारं शिष्टमंडळ आज भारतामध्ये परतणार. बैजन पांडा आणि कनिमोळींच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ मोदी आणि एस जयशंकर यांना दौऱ्याची माहिती देणार. G7 देशाच्या संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण नाही. कॅनडामध्ये 15 ते 17 जून दरम्यान संमेलन. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडल्याची चर्चा. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाची 41 विमानं उद्ध्वस्त. 18 महिन्यांपूर्वीच ऑपरेशन स्पायडर वेबचं नियोजन. रशियाच्या सीमेपासून 1000 किलोमीटर आत ड्रोन पाठवल्याचं समोर. आज आयपीएल 2025चा अंतिम सामना. विजेतेपदासाठी पंजाब आणि बंगळुरूमध्ये झुंज रंगणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.